कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या राजीनाम्याचा विचार सुरू केला असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. संचालकाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक ए.वाय. पाटील यांचे नाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. ए.वाय. पाटील हे बँकेचे माजी अध्यक्ष असून सहकारात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं आजरा, राधानगरी, भुदरगड आणि कागल या भागात मजबूत आहे. माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे मेहुणे पाहुणे असून त्यांच्या राजकीय तणावाला विराम देत राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यात आमदार सतेज पाटील व विनय कोरे यांची भूमिकाही निर्णायक ठरणार असून हसन मुश्रीफ नेमकं काय बोलतात आणि प्रत्यक्षात काय करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.